पुढच्या अड्ड्यात 100% तीच गाडी पकडू, हीच दोन बैल 100% तीच गाडी पकडू आम्ही गुलाल घेणार। आता आम्ही शर्यत करायची झाली तर आम्ही नाही जवळचे बघणार ना आम्ही लांबचे बघणार। आपण कसा संबंध बघून चला आपले संबंध आहेत, शर्यत नको तर तीच लोक आपल्याशी आता म्हणजे शर्यत करतात। बरोबर, कोणती गाडी मारू शकतो नंबरातली ना, तसंच झालं। आमची थोड्यात गाडी गेली, नाहीतर समोरच्यांना पण दिसलं असतं की आम्ही काय म्हणून। आधी सारखी माणुसकी राहिली नाही, कारण ती आधी जुनी लोक होती ती शब्दाला जागून होती, आता तसं नाही राहिलं। आता तुझ्या जवळ बसेल ना तिथे जाऊन तुझ्यावर नाव फिरवणार। बरोबर, म्हणजे हा दुसरा गुलाल मिळवलाय का तुम्ही? म्हणजे पहिली एक हार झाली तुमची, हार झाली पण एक हिंमत दाखवली तुम्ही बघा। हार झाल्यानंतर घरी नाही जाता तुम्ही पुन्हा गाडी खेळली, काय पुन्हा गाडी केली आम्ही। काय बोलू म्हणजे गेल्या वर्षी बोला बैलाच्या काही दुखापतीमुळे बैल बॅकफुटला आला, त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला लई हिनवलं। आज पण तसंच झालं की काही आपल्या जवळच्याच लोकांनी आपल्या विरुद्ध बैल काढला। विचार पण मनात पण विचार नव्हता गेला की आपल्या विरुद्ध हा यांचा बैल निघेल। मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज खूप छान जोड पळाला, काकळगावचा रुस्तम आणि शायनर अशी गाडी पळाली आणि गुलालाचा मानकरी झालेला आहे। आपण विचारूया काय बोलाल आजच्या गुलालाविषयी। आजचा गुलाल असा होता की शायनरवाले आपल्याला कॉल केलता की आपण आपली गाडी पळवायची का, तर त्यांना बोललो 100% आपली गाडी पळवूया आणि गाडी अतिउत्तम पळाली। बरोबर, आता जसे आपण अंधार झालाय, किती वाजता गाडी जमली काय सांगा? गाडी आपली तशी बोललं तर 3:30-4 वाजेपर्यंत जमलेली आपली गाडी, पण गाड्या थोड्या मागपुढे होत होत्या त्याच्यामुळे लेट सुटली। बरोबर, आणि पहिल्यांदा ही जोडी पळाली का? हा 100% पहिल्यांदा ही जोडी पळाली। आता मी बघतोय आता तुमची मला वाटतं तिसरी का चौथी मुलाखत आहे, प्रत्येक वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या बैलांसोबत पळतात। आता शायनर पण खूप छान पळतं, काय बोलाल? शायनर तसा बोलला तर नंबरचा बैल आहे, तर कसं आला त्यांनी आपल्याला कॉल केला की आपण गाडी पळवायची का, तर त्याला बोललो दादा आपण 100% गाडी पळवूया। आणि आपल्याला अनेक कॉल येतात ना, पैऱ्यान मुलं थोडंफार प्रत्येकाला बैल द्यायलाच लागतं। आपण प्रत्येक बाईटमध्ये सांगत आलो की प्रत्येकाला आपण बैल देऊ 100%, तर आपण प्रत्येकाला बैल देतो। म्हणजे कुठेतरी त्यांनी कॉल केला, एक विश्वास दाखवून रुस्तम मिळतोय आम्हाला आणि तो तुम्ही लगेच दिला। बघा असं पाहिजे। आणि जसा जोड हा पळाला काय वाटतं तुम्हाला, दृष्टिकोन काय वाटतं बघण्यासारखा, काय वाटतं? मला असं वाटतं की ही गाडी एवढी म्हणजे चांगली पळाली आहे का गाडी 3 नंबरची 4 नंबरची गाडी 100% मारू शकते। बरोबर, आणि नियोजन कधी झाला होता, जसा फोन कधी आला होता, काय बोल? नियोजन आपला 4-3 दिवसाआधीच ठरलेला की गाडी आपली खिरकाली पाटीला पालवायची म्हणून, तर पळवली आपण। बरोबर आहे, आणि शायनर विषयी तुम्ही 2 शब्द काय बोलाल? शायनर बोलला तर नंबरचा बैल आहे आणि त्या बैलात पालायची तर आमची तर इच्छा असणारच, आणि त्यांनी आपल्याला पण बैल दिला, त्यांचं पण सहकार्य करतो ना, गाडी छान पळाली। बरोबर, ड्रायव्हर विषयी माहिती द्या ना, कारण आज गुलाल मिळवलाय। तर आज आपला तुम्हाला मी प्रत्येक बाईटमध्ये सांगत आलोय की काकडवालचा आपला स्वतः ड्रायव्हर असतो, आणि तो कोणतीही गाडी असली आणि कोणत्या म्हणजे खाली असो वरती असो तो आवर्जून आपल्या पहिले गाडीवर बसेल आणि तो गुलाल घेऊन देतो। बरोबर आहे, म्हणजे श्याम ड्रायव्हर आपल्या गाडीवर फिक्स ड्रायव्हर आहे, असं नाही का म्हणजे तो फिक्स ड्रायव्हर आहे, पण अनेक ड्रायव्हर आपले सूरज ड्रायव्हर झाला, SK ड्रायव्हर झाला, असे आपले म्हणजे सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे त्यांचा पण सल्ला घेतला जातो। सल्ला घेतला। बरोबर, आता रुस्तम आणि जो शायनर हा पैरा खूप छान जुलून आलेला आहे। जसं आता पुढे काय इच्छा आहे तुमची पळवायची? आम्ही 100% पुढच्या अड्ड्याला पण जमलं तर ही पण गाडी आपण 100% हाकलू। बरोबर आहे, आता रुस्तम पब्लिकनेच पळवलं का, आज काही खांदा चेंज केला? नाही, आज पण आपण पब्लिकने पळवला आणि तो पब्लिकचाच आहे। पब्लिकचाच आहे, आणि येणाऱ्या कालामध्ये रुस्तम ही एकच साईडनं पळेल का अजून साईड बदली करायचा विचार आहे? नाही, 100% येणाऱ्या कालामध्ये साईड पण चेंज होऊ शकते, तो पब्लिकला पण पळू शकतो आणि त्याच्यात एवढी धमक आहे का तो कुठल्याही खांदी पळू शकतो, पण आपण त्याला पब्लिकने टाकतो। बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी गुलाल नाही तोडून घ्यायचा, गुलांना तोडून घ्यायचं। बरोबर, आता थोडासा शायनरच्या बैलाच्या विषयी मी माहिती घेतो। नमस्कार. नमस्कार। सर्वप्रथम आता यांची तर मुलाखत झालेली आहे, तुमची माहिती द्या ना, आणि शायनर बैलाचा पूर्ण माहिती सांगा मला। शायनर म्हणजे आम्ही बैल घेतला 3-4 वर्षाआधी, तर आमचा बैल कंटिन्यू म्हणजे गुलालातच आहे। काही गेल्या वर्षी बोला बैलाच्या काही दुखापतीमुळे बैल बॅकफुटला आला, त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला लई हिनवलं। पण आता अशी वेळ आली की आमचा बैल पळतोय। आता आम्ही शर्यत करायची झाली तर आम्ही नाही जवळचे बघणार ना आम्ही लांबचे बघणार। आपण कसा संबंध बघून चला आपले संबंध आहेत, शर्यत नको तर तीच लोक आपल्याशी आता म्हणजे शर्यत करतात। बरोबर, आज पण तसंच झालं की काही आपल्या जवळच्याच लोकांनी आपल्या विरुद्ध बैल काढला। विचार पण मनात पण विचार नव्हता गेला की आपल्या विरुद्ध हा यांचा बैल निघेल म्हणून। नात्यातलीच लोक आमच्याशी शर्यत करायला बघतात, आपल्याच नात्यातली बैल आपलेच। पण आताच्या घडीला जो मुंबईचा खेळ चालू आहे ना, तो कुठेतरी तोच खेळ चालू आहे। तोच खेळ चालू आहे। गाडी आज तुम्ही विरोधात पळवा आणि उद्या लगेच पैऱ्यात पण पळवा, काय बोलाल? आधी सारखी माणुसकी राहिली नाही, कारण ती आधी जुनी लोक होती ती शब्दाला जागून होती, आता तसं नाही राहिलं। आता तुझ्या जवळ बसेल ना तिथे जाऊन तुझ्यावर नाव फिरवणार, असं होईल। आता जो रुस्तम सोबत तुम्ही पैरा नियोजन केला कसं काय, म्हणजे तुम्ही कुठं पळताना बघितलेला रुस्तमला?
आम्ही पलताना बघितलं तर त्याला उसडण्याला पलताना बघितलेलं डावीनं, तर आम्हाला कुठेतरी वाटलं की आमची गाडी छान पळेल, म्हणजे कोणती गाडी मारू शकतो नंबरातली ना. तसंच झालं, आमची थोड्यात गाडी गेली, नाहीतर समोरच्यांना पण दिसलं असतं की आम्ही काय म्हणून. बरोबर, म्हणजे हा दुसरा गुलाल मिळवलाय का तुम्ही? हा. म्हणजे पहिली एक हार झाली तुमची, हार झाली, पण एक हिंमत दाखवली तुम्ही. बघा, हार झाल्यानंतर घरी नाही जाता तुम्ही पुन्हा एक गाडी खेळली. काय पुन्हा बोलाल? गाडी गेली आम्ही. काय बोलाल म्हणजे येणाऱ्या आज- पुढच्या अड्ड्यात आणि 100% तीच गाडी पकडू, हीच 2 बैल 100% गुलाल तीच मिळवा. गाडी पकडू आम्ही बरोबर, आणि आणि- गुलाल घेणार. बरोबर आणि हा शब्द आमचा. बरोबर आहे. समोरच्याला वाटलेला का रुस्तम अजून म्हणजे बच्चा आहे, तो काय करू शकतो, 1 नंबरची गाडी होती. पण त्या गाडी त्याला पण समजलं का रुस्तम एवढी काय गाडी होतं. घासली की म्हणजे विचार नव्हता केला, नंबरातलीच गाडी होती. म्हणजे गाडी एकदम घासली छान जरा, गाडी आजची जी तुमची आधीची पराभव झाला कुठेतरी गाडी घासली, घासली. पण तीच तुमचा विजय होता. कारण त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती भेटली की माहिती कशी भेटली. गाडी पळेल पुढे, आणि बघा त्याचा परिणाम म्हणजे आज दुसरी गाडी पळून तुम्ही गुलाल मिळवला. आता जो ड्रायव्हर विषयी माहिती द्या, कोणाला बसवला? आता श्याम दालवी तर त्यांचं सांगितलं, श्याम ड्रायव्हर येतो. तुमच्या शायनरच्या गाडीवर कोण बसतं कायम? आमच्या गाडी शायनरला तर आधी विशाल ड्रायव्हर पलवायचा, नंतर भास्कर दादा पलवतो आणि गणपत दा, बस 3 ड्रायव्हर आणि एक रणजित म्हणून. आणि एक रणजित म्हणून. बरोबर आहे. आणि नियोजन कसं काय असतं आणि कुठल्या नावाने शायनरची गाडी पळते ती सांगा ना. आमची गाडी पलते कैलासवासी अनंत रामादेवकर आणि कुणाल पाटील मोठी देसाई या नावाने शायनर पलतो. आता पुढे काय विचार आहे? पैरा कंटिन्यू करायचा का? पहिला आता गुलालाची गाडी आहे, गुलालात ठेवायची. बरोबर आहे. आता या खिरकालीचं मैदान काय सांगाल तुम्ही? आता तुमच्या गावावर पण चांगलं मैदान होतं. खिरकालीचं आयोजन नियोजन कसं वाटला? आयोजन एकदम मस्त होता. किडकालीचा गाड्या सगळ्या व्यवस्थित झाल्या, कोणतीही गाडी बाहेर नाही, कोणाला दुखापत नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित झालं. चला आता मी थोडा दादांकडे येतो, कारण थोडीशी अजून माहिती त्यांच्याकडनं घेऊ आणि तुमची ही जोडी पुढं पण अशीच पलवा आणि गुलाल मिळवत राहा. तर आजचा जो गुलाल मिळवला बघा, आता रुस्तम मोल्यांकडे येतो मी. बघा, याच्या पाठीमागे आपला कुठेतरी एक सहकारी पाहिजे आपल्याला, की आपण या खेळामध्ये कसं राहायचं, तर काय सांगाल? तर आपला असं सहकार्य आहे, आपला आशू पराठ टेम्पोवाला कोणीगावचा, तो प्रत्येक अड्ड्याला आपल्या पाठीशी असतो. त्याची पण 2 बैल आहेत, तो त्यांच्या बैलांकडे न जाता रुस्तमकडे, रुस्तमकडे एवढा जीव आहे, तो रुस्तमकडे येतो आणि त्याची प्रत्येक अड्ड्याला आपली त्याची टेम्पो असते. आणि आपला प्रांड्या रुस्तम ग्रुप नियोजन करतो आणि पौरवम फायटू बॉईज ग्रुप. बरोबर. आता आजच्या गुलालाचा आनंद काय सांगाल? बघा, शेवटचा आजच्या प्रश्न. गुलालाचा आनंद बोलला तर आता नियोजन करतात सगळे आणि शायनरला प्राधान्य दिलं जाईल, कारण की एवढा मोठा बैलामध्ये आपल्याला पाहायला भेटला. रुस्तम काय आहे, येणाऱ्या कालामध्ये लोकांना समजून जाईल. आपल्याला का असं जितला पाहिजे हारला पाहिजे असं काय नाही, आम्हाला बैल पळतो आमचा, आम्ही त्याच्यात खुश आहे. पहिली गोष्ट तर बरोबर. चला, दोन्ही जी आज जोड पळाला तुमचा रुस्तम आणि शायनर, हा पुढे पलवा आणि निश्चित गुलाला घेत राहावा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असते.